हॅलो फ्रेंड, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे सातेरी या डोंगरासाठी. माझ्याबरोबर ऋषिकेश कदम आहेत, तोंडाला बांधले त्यांनी. आणि सकाळचा इथला व्ह्यू खूप चांगला असतोय, बघण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आदल्या दिवशी प्लॅन ठरला की कोल्हापुरातील सातेरी या ठिकाणी भेट देण्यासाठी जायचं आहे. त्याचप्रमाणे आम्ही पहाटे 5:30 वाजता उठून गाडी काढून आम्ही मार्गस्थ झालो आणि ॲक्च्युअल सनराईज व्हायच्या काही मिनिट अगोदर आम्ही तिथे पोहोचलो. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, मी अजय पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो आहे सातेरी या डोंगरासाठी. कोल्हापूर आरेबीड गावापासून पुढं आल्यावरती आपण सातेरी डोंगरावरती इथे एक महादेवाचं देवस्थान आहे आणि हे कोल्हापुरातल्या आहे. आम्ही सकाळी 6:30 वाजता इथून बाहेर पडलो आणि सनराईज व्हायच्या अगोदर आम्ही इथं आलो आहे आणि इथं जस्ट आल्या सनराईज झाला आहे. आणि बघू शकताय पूर्ण खाली धुकं आहे आणि आम्ही धुक्याच्या वर आहे. अजून आम्हाला वर जायचं आहे. वर महादेवाचं मंदिर आहे, तिथं आम्ही आता दर्शन घ्यायला जाणार आहे. तर मित्रांनो, सातेरी हे ठिकाण कोल्हापूरपासून 19 ते 22 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. या ठिकाणापाशी येण्यासाठी आपल्याला कोल्हापूरपासून कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरून पुढे येऊन आपल्याला बालिंग्यातून आत वळण घ्यावं लागते. तिथून आरेबीडपासून आपल्याला या ठिकाणापाशी जाता येतं. आम्ही इथे पोहोचेपर्यंत सकाळ झाली होती आणि इथला व्ह्यू तर बघण्यासारखा होता. खालच्या गावांमध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसत होती. सातेरी हे कोल्हापूरमधील उंच डोंगरावर वसलेले एक पवित्र ठिकाण असून या ठिकाणी महादेवाचे शिवलिंग आहे व हे शिवलिंग एका गुहेमध्ये स्थित आहे व त्याच्या शेजारील गुहेमध्ये सातेरी देवीचे स्थान आहे. सकाळची वेळ असल्या कारणाने वाऱ्याचा फ्लो देखील जास्त आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला 2 मार्गांनी वर येता येतं. एक मंदिराच्या मागून आणि एक मंदिराच्या समोरून पायरीवरून. हे सातेरीचं मंदिर आहे आणि हा एक पाषाण आहे आणि पाषाणामध्ये आतमध्ये गुहा आहे. त्या गुहेमध्ये मंदिर आहे. सातेरी डोंगर, या डोंगराच्या एका साईडला हा इकडे आमशी गाव आहे आणि याच्या पलीकडे कोल्हापूर सिटी आणि आसपासचा हा सुंदर परिसर. कोल्हापूरपासून अवघ्या 18 ते 19 किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे आणि सकाळचा सूर्योदय आणि सूर्यास्त बघण्यासाठी इथं लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आणि इथं सातेरी देवीचं स्थान आहे आणि महादेव मंदिर सुद्धा आहे. अशी 2 देवस्थान आहेत, एकाच ठिकाणी आहेत. आणि आता सनराईज झालेला आहे सकाळचा. खूप उंचावरती असल्या कारणानं इथं वाऱ्याचा सुद्धा फ्लो जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. श्रावणाच्या सीझनमध्ये इथे लोकांची, भाविकांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.
येथे पाषाणात कोरलेला भला मोठा नंदी आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्याच्या शेजारीच ही प्रसाद करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक श्रावण सोमवारमध्ये येथे महाप्रसाद असतो. मित्रांनो, इथे एक मंदिराच्या खाली एक विहीर आहे आणि ही का डोंगरात कोरलेली आहे. पाणी आहे का नाही आपल्याला दिसत नाही, पूर्ण काळोख आहे खाली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.